महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह म्हणजे शरद पवार आणि पार्थ पवार हा त्यांचा नातू. पण तुम्हाला ऐकून धक्का बसेल की पार्थ पवार यांची संपत्ती शरद पवारांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल की पवारांना राजकारणात 60 वर्ष झाली, पार्थ पवार नुकतेच राजकारणात एंट्री करतायत. हे शक्यच नाही. पवारांची संपत्ती जास्तच असणार असं तुम्हाला वाटत असेल, पण विश्वास करा, मी खरं सांगतोय. पार्थ पवार यांची संपत्ती शरद पवारांच्या संपत्तीपेक्षा जास्तच आहे. नेमकी पार्थ पवारांची संपत्ती किती? बरं, शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या संपत्तीच्या आकड्यामध्ये नेमका किती फरक आहे? आणि पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांच्या संपत्तीपेक्षा कशी जास्त आहे, तेच आपण आजच्या आपल्या या पैसा पाणीच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शरद पवार आणि पार्थ पवार यांनी नुकताच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जात दोनही उमेदवारांनी आपापल्या संपत्तीचा तपशील दिलाय. त्यात पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या संपत्तीत जवळपास 18 कोटींचं अंतर आहे. हो, शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्याकडे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची एकूण मालमत्ता 60 कोटी 71 लाख रुपये आहे. त्यात जंगम मालमत्ता 44 कोटी 72 लाख रुपये आणि रोख रक्कम 1,25,000 रुपये एवढी आहे. तसंच बँका व वित्तीय संस्थांमधील मुदत ठेवी 11.66 कोटी रुपये, समभाग, म्युच्युअल फंड्स आदी 27 कोटी रुपये, सोने व चांदीचे दागिने व वस्तू या सर्वांची किंमत 3.85 कोटी रुपये. सोबतच शरद पवार यांच्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये बारामतीतील शेती, घर, सदनिका आणि मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य 15.99 कोटी रुपये इतके आहे. सोबतच सुप्रिया एंटरप्राइजेसचे सुमारे 49,84,000 दायित्व आहे. तर इकडे पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता 88 कोटी 33 लाख रुपये असून त्यात जंगम मालमत्ता 11 कोटी 35,44,000 रुपये आहे. बँका, टपाल विभाग, विमा व वित्त संस्थांमधील मुदत ठेवी 3 कोटी 68 लाख रुपये, तर समभाग, म्युच्युअल फंड्स आदींमध्ये 1 कोटी 17 लाख रुपये इतके आहेत. तसंच सोने चांदीचे दागिने, इतर वस्तू 1 कोटी 31 लाख रुपये इतके आहेत. स्थावर मालमत्तेत बारामती तालुक्यातील शेतजमीन, पुण्यातील घरं आदींचे सध्याचे अंदाजे बाजार मूल्य 76 कोटी 98 लाख रुपये इतके आहे. तर त्यांच्यावर बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज 92,48,000 रुपये इतके आहे. पार्थ पवार हे शरद पवारांचे नातू असले तरी पार्थ पवार शरद पवारांपेक्षा जास्त श्रीमंत असण्याचं कारण आहे व्यावसायिक गुंतवणूक. पार्थ पवारांनी अनेक ठिकाणी व्यावसायिक गुंतवणूक केली आहे आणि त्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यामुळेच त्यांच्या संपत्तीत इतकी वाढ झालेली आहे, अशी माहिती त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. एकीकडे पवार कुटुंबातील या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींनी आपली अधिकारिक संपत्ती घोषित केली, तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी मात्र या दोघांवरही टीका केलेली आहे. जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलशी बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटलंय की या दोनही पवारांनी घोषित केलेली संपत्ती ही खोटी आहे. शरद पवारांकडे याहून 1000 पट जास्त संपत्ती असेल. शरद पवार अत्यंत शातीर राजकारणी आहेत. ते त्यांची खरी संपत्ती दाखवणार नाहीत, कारण त्यातलं त्यांना सगळं माहिती आहे. तर पार्थ पवारही आता त्या रांगेत आले आहेत. ते सुद्धा संपत्ती लपवण्याचे धडे घेत असतील, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. सोबतच अंजली दमानिया यांनी एक महत्वाचा आक्षेप याबाबत नोंदवलाय की या पार्थ पवारांकडे ही 88 कोटींची संपत्ती आली कुठून, हा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे. पण मुख्यमंत्री स्वतःच या लोकांचं अभिनंदन करत आहेत, म्हणून यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षाच नाही. आजच्या काळात भ्रष्टाचार करणं हा गुन्हा नाही, तर राजकारणात मोठी पदं मिळवण्यासाठी भ्रष्टाचार ही पात्रता झालेली आहे, अशा प्रकारची झणझणीत टीका अंजली दमानिया यांनी केली आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अंजली दमानिया जे म्हणतायत त्यात काही सत्यता आहे का? खरंच शरद पवारांची संपत्ती घोषित केलेल्या संपत्तीपेक्षा हजारो पट जास्त आहे का? आणि पार्थ पवार यांच्याकडे 88 कोटी संपत्ती कुठून आली, याची चौकशी केली गेली पाहिजे का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि पार्थ पवार यांचे वडील अजित पवारांच्या संपत्तीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय.